लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी वारीमध्ये सहभागी होणार आहेत। राहुल गांधी यांनी वारीमध्ये सहभागी व्हावं यासाठी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी त्यांना निमंत्रित केलं होतं। पहिल्यांदाच राहुल गांधी वारीमध्ये चालणार आहेत। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा महाराष्ट्र दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, कसा असेल रविवारचा राहुल गांधींचा संपूर्ण कार्यक्रम आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून काँग्रेसची ही रणनीती कसं पाहायचं? मध्ये सहभागी होणार आहे। खरं तर काँग्रेसच्या नेत्यांकडून आग्रह करण्यात आलेला होता का तुम्ही वारीमध्ये सहभागी व्हा। त्यानुसार राहुल गांधी हे वारीमध्ये सहभागी होणार आहे। मात्र रविवारी किती वाजता आणि कुठे सहभागी होणार याचं अद्यापपर्यंत शेड्यूल ठरलेलं नाहीये। ते उद्यापर्यंत जे आहे ते फायनल होईल। मात्र कुठेतरी आगामी विधानसभा आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांचा हा महाराष्ट्र दौरा जो आहे तो महत्वाचा मानला जातोय। कारण राहुल गांधी याच्या आधी पदयात्रा असेल किंवा रॅलीच्या माध्यमातून जे आहे ते दोनदा महाराष्ट्रातून गेलेले होते आणि त्याचा परिणाम लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता। आणि आता वारीमध्ये सहभागी झाल्याने जे आहे तो विधानसभेमध्ये काँग्रेसला फायदा आहे। राजू, थोडंसं थांबवते, आवाज येत नाहीये। लोकसभेमध्ये काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं होतं। महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ काँग्रेस सिद्ध झाला होता आणि आता विधानसभेसाठी सुद्धा काँग्रेसनं रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि त्याचाच हा एक भाग म्हणावा लागेल। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपलीये मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा तुझं।